नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने जामनेर शहरातील काही प्रभागात मोठी चुरस दिसून येईल। ही चुरस केवळ निवडणुकीपुरती नसेल तर उमेदवारी मिळवण्यासाठी सुद्धा असेल, अशी आजची स्थिती आहे। प्रभाग क्रमांक 8 व 9 हे त्यापैकीच 2 प्रभाग आहेत। या प्रभागात भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे। ही रस्सीखेच कुठे थांबते याकडे पाहणे गरजेचे आहे। हा प्रभाग म्हणजे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा रहिवास असलेला प्रभाग आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग आहे। एकीकडे प्रभागातील रस्सीखेच सुरू असतानाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत देखील खल सुरू आहे। भाजपकडून काही नावं निश्चित झाली असली तरी त्यावर शिक्कामोर्तब अजून व्हायचं आहे। मंत्री गिरीश भाऊ महाजन याबाबत चाचपणी करत असून शेवटी जो काय निर्णय घ्यायचा तो घेतील। त्यांच्या या निर्णयावर सगळ्यांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत। एकीकडे भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या नावाबाबत अद्याप कोणतीही घोषणा न झाल्याने विरोधक सुद्धा फुंकनच ताक पीत आहेत। सत्ताधारी उमेदवार कोण असतो त्यावरच आमची खिळी असेल, असे विरोधकांकडून बोलले जाते। मध्यंतरी एक चर्चा अशी सुरू झाली होती की विरोधकांकडून एका महिलेच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। ही महिला एका बहुजन समाजाची प्रतिनिधित्व करणारी आहे, मात्र अद्याप विरोधकांनी त्यांचे नाव गुप्त ठेवले आहे। या नावाबाबत कोणतीही चर्चा अद्याप झाली नसली तरी याबाबत अखेर काय निर्णय होतो हे पाहणे रंजक ठरेल। जामनेर नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय घडामोडींना वेग येत आहे। प्रभाग क्रमांक 8 व 9 मध्ये मोठी चुरस असल्याने कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे रंजक ठरेल।